हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मुसळधार पाऊस चालू झाला आहे. बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि मी इथं कशाची तयारी करते तर मी कांदा चिरून घेतला आणि त्यात मीठ टाकून असं ठेवलं आहे. अद्रक सोलून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि लसूण सोलून घेतलं आहे. इथं जिरे आणि शहाजिरे आहे. आता इथे मी गरम करायला सगळे खडे मसाले ठेवलेत. पावसामुळं जरा हे बारीक होत नाहीत. मला ह्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे. विलायची, चक्रीफूल म्हणजे हे असे सगळेच मसाले आहेत. दालचिनी, लवंग, मिरी. आता हे मी वाटून घेत आहे आणि ते बाजूला जे काढले ते मला भातात टाकायचं आहे आणि हे मसाला बनवून घ्यायचा आहे. हा मसाला कशासाठी बनवते तर बिर्याणीसाठी. आता हे मसाला मस्त वाटून घेतला आहे बारीक मी. आता कांद्यातलं सगळं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि आता कांदा तळत आहे म्हणजे लवकर कांदा तळला जातो आणि कुरकुरीत पण लवकर होतो. आता मग मी इथं कांदा तर तळला पण नंतर मी जे कांदा तळल्याला दाखवायचा तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून झालाच नाही. आता इथं पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहेत आणि आपल्याला कोथिंबीरीच्या जे नीट केलेली होती त्याच्या काड्या अशा अद्रक आणि लसणाबरोबर वाटून घ्यायच्या. तिथं पाणी गरम करायला ठेवले, त्यात खडे मसाले टाकून घेतले आणि थोडंसं तेल टाकले. कांदा तळल्यालाच तेल टाकले. इथं तुम्ही तूप पण वापरू शकता पण आमच्यात चलत नाही म्हणून टाकलं नाही. आणि इथं ते कांदा तळल्याला तेल घेतलं, त्याच्यात चिकन टाकलं म्हणजे मिरची आणि थोडे खडे मसाले थोडे तळून घेतले आणि त्याच्यावरच चिकन टाकले. नंतर मीठ टाकून घेतलं. जेवढं चिकनला मीठ पाहिजे तेवढंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. म्हणजे जेवढं आपल्याला चिकनला लागणार आहे तेवढं टाकायचं. हळद टाकायची. विकत्रीचा थोडासा मसाला टाकला त्याच्यात आणि हे कांदा जे आपण तळून घेतलेला होता तो चुरून टाकला. म्हणजे चुरून टाकल्यावर ते व्यवस्थित सगळ्याला मिक्स होतो. आणि नंतर घरी जे बनवलेला मसाला होता तो मी टाकून घेतला. आता इथं लाईट नसल्यामुळं अंधार दिसत होता. आता लाईट आली आणि लाईट आल्यावर आता व्यवस्थित दिसत आहे. कधी कधी असं लाईटीचा प्रॉब्लेम होतो की अशी रेसिपी आपल्याला दाखवायची असली की असा काहीतरी घोटाळा होतो. आता कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पण टाकून घेतली. पुदिन्याची पानं नंतर मी थोडीशी चिरून घेतली होती आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली. काळा मसाला थोडासा टाकला आणि हे अद्रक लसणाची जी पेस्ट बनवली होती, अद्रक लसण आणि कोथिंबीरच्या काड्या ती टाकून घेतली आणि हे दही टाकत आहे. दही फ्रेश आहे, आंबट नाही. जर आपण दही घेताना फ्रेशच घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही. आंबट घेतल्यावर बिर्याणीची चव बदलते, आंबट लागते. त्यामुळं हे घरचं नाही, विकतचंच आहे पण खायचं दही आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात सुरुवातीला आपण तेल टाकलेलं आहे त्यामुळं तुम्हाला ते दिसलं नाही तेल. आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हे पसरवून असंच ठेवायचं. आता हे मॅग्नेट करून झाले. आता हे पाणी पण उकळी फुटले, त्यातले मोठे मोठे मसाले मी काढून घेतले तर. आणि तांदूळ आता उकळत आला की तांदूळ स्वच्छ आपण धुवून 15 मिनिटं भिजवला होता बासमती आणि तो आता टाकून घ्यायचा. गॅस मोठाच राहू द्यायचा आणि मोठे मोठे मसाले का काढून घेतले तर ते आपण नंतर निघत नाही तर दाताखाली येतात, त्यामुळं जास्त मसाले होतात. तर त्याचा स्वाद उतरला की ते बाजूला काढून टाकायचे आणि त्या व्यवस्थित शिजू द्यायचं. त्याच्याला सारखं सारखं हलवायचं नाही. चांगले उकळी फुटले बघा, नंतरच मी त्याला थोडंसं हलवलं. आता हे 60-70% शिजत आला आहे माझा भात. म्हणजे आता 70% शिजत आला की मी काढते आणि चिकन दुसरीकडे ठेवून ते पण गॅस मी बारीक करून ठेवलेला आहे. म्हणजे तिकडली पण प्रोसेस चालूच राहते आणि असं हा पसरून घ्यायचा. आता हे 70%च शिजल्यावर का काढत आहे तर हे सगळ्यात खालचा थर असल्यामुळं ते नंतर शिजत राहतो. त्या खालच्या थराला जास्त लवकर तांदूळ शिजतो आणि वरचा कमी शिजतो म्हणून ही दोन्हीकडले गॅस चालूच ठेवते. आणि आता हे एक थर लावून झाल्यावर त्याच्यात पुदिन्याची पानं असे चुरलेत आणि नंतर कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची आणि आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो पण त्याच्यावर थोडासा टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण दुसरा थर लावायचा. असं करत करत आपण 3 थर लावून घेणार आहोत. माझी अशीच करण्याची पद्धत आहे बिर्याणी, त्यामुळं बिर्याणी पण खूप चवीला छान लागते. आणि मुलांना अशी घरी बनवलेलीच बिर्याणी खूप आवडते आणि आयुषला तर खूपच आवडते. त्याच्या फरमाईशमुळंच ही बिर्याणी करायला घातली होती. त्याला बिर्याणी खायची खूप इच्छा झाली होती आणि आता आखाड महिना पण संपत आलेला आहे, त्यामुळं आपल्याला नंतर श्रावण चालू झाला की काही खायला हे जमत नाही. मुलांना आताच खायची इच्छा असल्यावर खाऊ घालावं, नंतर ते त्याची आठवण काढत नाहीत. आणि दुसरा थर टाकून घेतला कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि कांदा टाकून घेतला. आता तिसरा थर राहिला आहे तर तो पण टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता की मी गॅस चालूच ठेवलेला आहे. तांदूळ शिजतच आहे. मग आता शेवटचा थर व्यवस्थित लागला की तो पटकन म्हणजे तिन्ही थर आपले व्यवस्थित शिजले जातात. त्यांना तिन्ही थरांना पण व्यवस्थित वाफ पोहोचते, कारण खालचा जास्त शिजत नाही आणि वरचा कमी शिजत नाही असं होत नाही. त्यामुळं हे असं गॅस चालू ठेवूनच मी असं हे प्रोसेस करते. आता हे तिसऱ्या थरावर पण आपण पुदिना
कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतला. आता व्यवस्थित झाला टाकायचा आणि हे जे भाताचं पाणी आपण ते तांदूळ शिजू घालायला टाकलेलं होतं ते थोडंसं टाकून घेतलं आणि कांदा तळलेलं तेल आहे ते पण टाकून घेतलं. आता इथं आपण तूप वापरू शकतो, पण आमच्यात तूप खात नाहीत म्हणून मी तूप टाकत नाही. आणि त्याच पाण्यात आपण तांदळाच्या हे मग रंग मिसळून घेतला आणि सगळीकडे असं पसरवलाय. रंग नाही टाकला की मुलांना बिर्याणी असल्यासारखी वाटत नाही. आपण घरी बिर्याणी जरी केली तर ती आपल्याला हॉटेलसारखी जर वाटली तरच मुलांना खाण्याची इच्छा होते. नाहीतर मग ती कितीही चवीला चांगली झाली तरी मुलांना वाटतं की ती जरा वेगळीच आहे. त्यामुळं जसं आपण बाहेर मिळतं तसं जर बनवून दिलं तर ते आवडीनं खातात. आणि मी तर पेपर म्हणजे कोरे पेपर टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा टाकून घेतला म्हणजे वाफ बाहेर जात नाही. आणि ही व्यवस्थित सगळीकडून झाकून घ्यायचं आणि त्याच्यावर असे परात झाकून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. आता हे मोठ्या गॅसवर 15 मिनिट वाफ येऊ दिली आणि तवा गरम करून घेतला. चांगला तवा गरम झाल्यानंतर मोठा गॅस करून तव्यावर आपण 15 मिनिटं शिजू देणार आहोत. आणि तव्यावरून 15 मिनिटं झाले की तवा म्हणजे तव्याची फ्लेम आपण 10 मिनिटासाठी बारीक करून शिजू द्यायचं. आणि आता बघा मी 10 मिनिटं झाल्यानंतर बघत आहे की बिर्याणी कशी मस्त शिजली. आता आयुष पण आलेला आहे, त्याला बिर्याणी खायची होती. तर आता एकीकडं मी रस्सा पण बनवलेला आहे चिकनचा. आता ही बिर्याणी खूपच छान दिसायला तर दिसते, पण आता झाली आहे कशी बघा तुम्हीच. आता मोकळा सुटसुटीत भात झाला आहे म्हणजे काय कच्चा राहिलेला नाही. खूप छान शिजला आहे. आता व्यवस्थित तांदूळ शिजलेला आहे आणि चिकन पण खूप छान शिजलेलं आहे. असं कच्चं पण नाही राहिलेलं आणि करपलं पण नाही. व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित टायमिंग झाला, सगळं प्रमाण व्यवस्थित झालं की बिर्याणी पण एक एक नंबर होते. आणि खूपच छान अशी बिर्याणी झाली. आणि चिकनचा रस्सा आणि बिर्याणी खायला मी आयुषला दिली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही पण अशी बिर्याणी करून बघा, कमेंट करून सांगा कशी वाटली.